नमस्कार, शंकर स्वामी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कसे आहात? छान असाल असं आपण गृहीत धरू. तर आज दिनविशेष, आज दाम्पत्तिक दिवस, जोडींचा दिवस, नवरा बायकोचा हा दाम्पत्तिक दिवस म्हणून संबोधला जातो. पहा, तर सुखदुःखाची साथी संगती, पती पत्नी असती सोबती. सुखदुःखाचे सांगाती, पती पत्नी असती सोबती. जोडी आहे तोपर्यंतच गोडी आयुष्यामध्ये असते. पहा, विशेष तसा आहे. कुटुंब वत्सल, कुटुंब प्रिय, आई वडील, पती पत्नी, हे जे दाम्पत्तिक जीवन आहे, एक सुखी संसाराचे ते एक शुद्ध लक्षण आहे. पहा, हसरा स्वभाव, हजरजबाबी स्वभाव, काटकसर आणि सुचोटीनं जीवन जगावं कसं हे पत्नीकडून शिकावं लागतं. प्रपंच करावा नेटका, नसावा फाटका, जिथल्या तिथं टॉप टीप, आणि कुणाला काय हवंय आणि कुणाला काय नकोय, व्यक्ती स्वभाव आणि स्वभावातली पारदर्शकता, ही जी कौटुंबिक मानसिक स्वास्थ्याची चांगली लक्षणं ज्या घरामध्ये असतात, ते घर स्वर्गाहून सुंदर. स्वर्ग आपण पाहिला नाही आणि स्वर्गापर्यंत जाण्याची इतकी घाई नाही, पण सुखाची अनुभूती आणि सुखी राहण्यासाठी सहयोग, समाधान आणि आनंदी सुखदायक सहजीवन, कुटुंब, परिवार, प्रपंच, नाव कोणतंही निवडू शकता आपल्या आपल्या मर्जीने. पण हा शब्द म्हणायची गरज नाही. पण, परंतु, किंतु ही मनातली आडी आणणारी शब्द. पण जेव्हा आपण जोडी एक भांडकुदळ असेल तर एक शांत हवा आहे, आणि भांडण करणाऱ्या व्यक्तीची मनोविकृती ही सुखासाठी, सुखी संसार चालवण्यासाठी ही फार घातक असते. क्रोधानुभूती समोहा, समोहात बुद्धिभ्रमा, बुद्धिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणशिती, असं श्रीमद भगवद्गीतेतील एक श्लोक आहे. क्रोध हा खेदकारी, क्रोध हा वाढवी अहंकारी, अहंकार हा मूढमतीचा भाव आहे, जो सज्जनाकडे नसतो. तर सज्जन दुर्जनचा हा विषय नाही, परंतु प्रपंचासाठी नवरा बायकोची तरल मनाची साथ संगत, पत्नी कलावंत असते तर पती हा दर्दी असतो, कौतुक करणारा असतो. तेव्हाच एकमेकाची तार जुळते आणि एक सुंदर कलाकृती जेव्हा पत्नीच्या हातून एखादं पेंटिंग, एखादी चित्रकारिता निर्माण होते ना, तर पहिली अपेक्षा पत्नीला पतीकडून असते. कसं हो, छान आहे ना? बरोबर, खूप छान, खूप सुंदर. आपण कलाकार आहात. हा जो कलेचा भाव जपणारा पहिला कोण साथीदार असतो, तो पती. असं हा संसाराचा गाडा, संसाराचा रथ, संसाराची गाडी गोडी, हे अथक आणि
सहजतेनं 60पर्यंत गाठलेला माणूस हा 5 तपाचा आयुष्याचा प्रवास हा दुसऱ्या तपापासून म्हणजे 24 वर्षानंतर 36 वर्ष म्हणजे हे 60 वर्षाचं अंकगणित. पुन्हा म्हणतात साठी बुद्धी नाटी हातात आली काठी, परंतु बायको लागती सोबत 60पर्यंत सुदृढ. त्यासाठी जपवणूक पतीने पत्नीची करणं आवश्यक आहे आणि पत्नीनं देखील आपल्या पतीला रसिकत्व, गंभीर मुद्रा नको आणि रागीटही नको अशी भावमुद्रा, प्रसन्नता हवी. प्रसादे सर्व दुःखाना हानी रसोपजायते. प्रसाद ही चित्ताची अवस्था असते, ती रसपूर्णता अन्नात येते, ती अन्नपूर्णा पत्नीच्या रूपामध्ये आपल्या घराला चव आणते, बेचव करत नाही, चव आणते. आणि हा रसिकता, गोडवा, माधुर्य, षड्रस भोजन आपल्या ताटापर्यंत आणणारी ती अन्नदाता, अन्नदात्री, अन्नपूर्णा पत्नी असते. कौतुक करता आलं पाहिजे हे कलावंताचा गुण आहे. तो माझ्यात आहे, ते माझं भाग्य समजतो, पण आहे. असे पुन्हा तुम्हाला दाम्पत्य जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वे सुखन संतु, सर्वे सुखी निरामया. कुटुंबवत्सल जीवन हेच खरे आनंददायक जीवन. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.